माझे लेजिट शोरूम वाल्यांसोबत भांडण झाली की मला गाडी पाहिजे गाडी, आणि ते द्यायला तयार नव्हते की त्यांना स्टॉक त्यांचा द्यायचा. कंपनीचा हॉर्न नाहीये, हा वेगळा हॉर्न आहे. सुरुवातीत जेव्हा घेतली होती तेव्हा मला त्रास होत होता, म्हणून मी ऑक्स लावून घेतले होते तेव्हा लाईट्स. ओके, सो पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्यासोबत आहे आज सुझुकीची V-Storm 250 बाईक, ज्याचे ओनर पण आपल्यासोबत आहेत संस्कार म्हणून. आणि त्यांना आपण थँक्यू म्हणू व्हिडिओमध्ये येण्यासाठी. त्यांना आपण विचारणार आहे की या गाडीबद्दल ओनरशिप रिव्ह्यू कसा आहे त्यांचा, आणि परत थँक्यू म्हणून त्यासाठी थँक्यू फॉर कमिंग आणि वेळ काढून येण्यासाठी. ठीक आहे. आणि सो संस्कार आणि इथे करुणनगर पुण्यात राहतात. बाकी त्यांच्याकडून थोडासा इंट्रो घेऊया आपण. थोडासा एक इंट्रो द्या शॉर्टमध्ये. मी इथं पुण्यातच राहतोय सध्या, 2-3 वर्ष झाले. स्टुडंट आहे, इंजिनिअरिंग शिकतोय. ओके, आणि तुमचं आडनाव वगैरे? माझं संस्कार सदांशिव नाव आहे माझं. ओके, सो हा एक छोटासा इंट्रो होता दादांचा. आणि व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या बाईकचे म्हणजे सुझुकी V-Storm 250चे जे पॉईंट्स आहेत, म्हणजे ॲडव्हान्टेज म्हणा, डिसॲडव्हान्टेज म्हणा, किंवा त्याचा ॲव्हरेज किती आहे, त्याचा सर्व्हिस कॉस्ट काय येतो, आणि काही गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण. सो संस्कार भाई, आपल्याला सांगा स्टोरी गाडी मागची, की बाबा तुम्ही हीच का गाडी घेतली? असं गाडी घेताना खूप रिसर्च करत होतो, आणि ही लास्ट पर्यंत माझ्या लिस्ट मध्ये नव्हती. ओके, मी शॉर्ट लिस्ट करत करत डॉमिनार आणि मीटिओर वर आलो होतो. मीटिओर आणि डॉमिनार. मग ऍट दी एंड म्हटलं आता मला बॅक टू बॅक टेस्ट राईड घ्यायच्या. तर मी सगळ्या शोरूम चेस करत होतो. करत करत मी ड्यूक पण चालवून बघितली, तेव्हा मीटिओर पण चालवून बघितली, डॉमिनार पण, आणि ही पण. ही तेव्हा सरप्राइझिंग होती कारण मला 250 एक्सपेक्टेडच नव्हती. तुमच्या माइंड मध्ये 400 सेगमेंट होता? 400-350 असं बघत होतो मी. ही एक्सपेक्टेड नव्हती. हिचा पिकअप वगैरे, हिचा स्टान्स वगैरे खूप आवडला. म्हटलं ठीक आहे, ही काहीतरी नवीन आहे, वेगळी. मी बघितली पण नव्हती कारण मला ऍडव्हेंचर मध्ये एवढा हे नव्हतं तेव्हा. ओके, तुमचं काय प्लॅन होतं, म्हणजे कुठल्या ह्याच्यात बघा, म्हणजे टुरिंग? मला टुरिंग साठी पाहिजे होती कारण मी अकोल्याला राहतो आणि अकोला पुणे करायचं होतं मला, तर त्या हिशोबाने बघत होतो. ओके, तर मी तेव्हा डॉमिनार चालवली आणि ही चालवली बॅक टू बॅक 2 वेळा. आणि मला जो इतका त्रास झाला डॉमिनारवर, कारण तिचा वेट आणि तिचा पिकअप मध्ये खूप डिफरन्स येतो. तिचा जो टॉर्क वगैरे तो खूप पुढे येतो. हिच्यात पण पुढे येतो, पण हिचा वेट कमी असल्यामुळे हिच्यात मजा जास्त येते. प्लस हिचा स्टान्स वगैरे खूप आवडला, हाईट वगैरे मला आवडली खूप. इन कम्पॅरिझन टू डॉमिनार तुम्हाला ही बरी वाटली आणि म्हणजे बेटर वाटली आणि ती आवडली. सो आणि मग ती तुम्ही हीच घेतली. ही स्टोरी म्हणजे मोस्टली होती. आणि त्याच्या मागे रिझन हे पण होतं की नंतर बजाज म्हटलं आणि सुझुकी म्हटलं तर थोडं कम्पॅरिझन मध्ये मला वाटलं हिची सर्व्हिस पण थोडी बेटर आहे, थोडी स्वस्त पडेल मला. ओव्हरऑल प्राइस मध्ये पण स्वस्त आणि काय सर्व्हिस मध्ये पण स्वस्त, म्हणजे मेंटेन करायला इन केस फ्युचर मध्ये, राईट? ओके, सो मित्रांनो ही एक रिझन होतं या गाडीच्या मागचं. आणि ठीक आहे, त्याच्यामध्ये पुढे जाऊया आपण की कलर व्हॅरियंट्स मध्ये. हा ब्लॅक कलर आहे का यामध्ये, आणि बाकीचे कोणते कोणते? येलो कलर आहे मला वाटतं. मी जेव्हा घेत होतो गाडी, आता अपडेट झाली, आता 5 कलर केलेत त्यांनी. 5 झालेत? ओके. तर मी जेव्हा घेत होतो तेव्हा 3 कलर होते. एक ऑरेंज होता, येल्लो होता आणि ब्लॅक होता. ओके, त्याची पण स्टोरी आहे. मी येल्लो कलर त्यांचा आयकॉनिक कलर आहे, हो फेमस आहे. मी जेव्हा गाडी घ्यायला गेलेलो तो मला बोलला की आमच्याकडे येल्लो अवेलेबल आहे स्टॉक मध्ये, आणि मी तुम्हाला एक 15-20 हजारापर्यंत गाडीवर डिस्काउंट करून देईल जर तुम्ही येल्लो घेसाल तर. म्हणजे फक्त येलो साठी ते डिस्काउंट द्यायला? कारण त्यांच्याकडे स्टॉक मध्ये होता तो, तर त्यांना स्टॉक आउट करायचा होता. कारण तेव्हा माहिती नव्हतं अपडेट होणार आहे गाडी एका वर्षात. त्यांना त्यांच्याकडे जो स्टॉक होता पटापट संपवायचा होता. तर तेव्हा माझे लेजिट शोरूम वाल्यांसोबत भांडण झाली की मला गाडी पाहिजे गाडी, आणि ते द्यायला तयार नव्हते की त्यांना स्टॉक त्यांचा द्यायचा. तो म्हणजे ब्लॅक हवी होती पण त्यांना विकायची होती येलो, सो ते फोर्स करत होते. त्यांनी याच्यावर प्राइस मला बंप करून अजून 5-10 हजार सांगितले. म्हणजे 20 हजाराचा डिफरन्स पडत होता मला गाडी घेताना. की ते बोलले की ते MRP-च्या 10 तिथं कमी करतील आणि हे घेसाल तर 10 वाढवतील. अरे बापरे, असं की म्हणजे एकदम बेसिकली. मग मी शोरूम चेंज केलं, मी अमरावतीतून घेतली गाडी अकोल्याच्या. आणि हे कुठे म्हणत होते? अकोल्याला. ही अकोलावाल्यांनी असं गेम केला, आणि म्हणजे ते त्यांचा फायदा बघत होते. मित्रांनो, कळलं का तुम्हाला की असं पण होऊ शकतं? म्हणजे कुठली पण बाईक असो किंवा कुठलं पण शोरूम असो, अशा स्टोरीज तुमच्यासोबत पण घडू शकतात. पुढे जाऊया आपण आणि आता जाणून घेऊया गाडीच्या टॉप स्पीड बद्दल. गाडीचं टॉप स्पीड बद्दल थोडासा अंदाज देता का आम्हाला, किती?
तर मी गाडी मॅक्स नेली आहे 154 पर्यंत ओडोमीटरच्या हिशोबाने. ओडोमीटर वाईज. ओके. आणि गुगल मॅपच्या हिशोबाने 138 137 अशी नेली आहे. ओके. 138 च्या आसपास गुगल सांगते. कंपनी क्लेम पण 138च आहे तिचं. 138 मोस्टली मॅक्स आउट केली आहे मी तिला. अच्छा. ओके. सो मित्रांनो, हा एक स्पीडच्या रिलेटेड एक टॉप स्पीड बद्दल आम्ही एक अंदाज दिलाय तुम्हाला. आणि बाकी ह्याच्यासोबत पुढे जाऊया. ॲव्हरेज किती, मायलेज किती देते गाडी आपली? तर मला सिटीमध्ये सध्या आता 2-3 हजार किलोमीटर झालेत कंटिन्यू. तर मला 34 देते ओडोच्या हिशोबाने. 32 33 अशी देते समजा सिटीमध्ये. हां. आणि जर मी सिटीच्या बाहेर हायवे कंटिन्यू करत असलो तर 80-90 वर जर असली तर 40-45 पर्यंत देते. आणि जर नॉर्मल 100-120 असलं तर 40-42 असं. सो मित्रांनो, ॲव्हरेज बद्दल काय आयडिया आहे म्हणजे सिटीमध्ये 35 किलोमीटरच्या आसपास पडतोय गाडीला ॲव्हरेज सुझुकी 250 विस्टॉमला. आणि लॉंग राईड्सला तुम्ही जर गेला तर 45च्या आसपास पण जातो ॲव्हरेज, असं संस्कार भाई म्हणताय का. गाडीच्या मेंटेनन्सबद्दल थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की या गाडीला तुम्ही जेव्हा सर्व्हिसिंगला नेता तेव्हा त्याचा किती खर्च आला, असं काय म्हणजे आता पण किती सर्व्हिसिंग झाली आणि त्याला किती खर्च अंदाजे येतो? तर माझ्या आता 3 फ्री सर्व्हिसेस आणि 1 पेड झाली आहे. ओके. तर माझं युजली कॉन्स्टंट बिल असतं 1150-1200 आणि पेड असतं तर 1500 पर्यंत. हां. फक्त जर ऑइलची कॅन एक्स्ट्रा असली तर त्याचे चार्जेस लागतात. ब्रेक पॅड असले तर त्याचे वेगळे स्पेअर्सचे चार्जेस लागतात. ओके. बाकी तिचा कॉन्स्टंट खर्च 1100-1150. एखादं पार्ट्स बीट चेंज झालं, समजा ब्रेक पॅड बदलायचं किंवा आतला काय पार्ट्स बदलायचं, तेव्हा ते खर्च वाढतोय. नाही तर अराउंड 1200च्या आसपास खर्च येतोय. आणि ते जेव्हा ऑइल चेंज होईल तेव्हा फक्त एक थोडासा म्हणजे 2 कॅन दुसरं जे कॅन संपलं तेव्हा ते नवीन घेताना थोडा खर्च होते, मग ते 2000च्या आसपास जाते. बरोबर. पुढे जाऊया आता व्हिडिओमध्ये आपण. ह्याच्या म्हणजे कलर बद्दल आपण डिस्कस केलं मला वाटतं. हे नकल गार्ड बद्दल सांगा मला. हे मॉडिफाय केल्यावर तुम्ही बसवलंय का हे ऑलरेडी दिलेलं आहे गाडी? मी गाडीत काहीच मॉडिफाय नाही केलं. मी गाडीत फक्त एक मोबाईल होल्डर लावला. मोबाईल होल्डर गाडी क्लीन आहे, गाडीत काहीच नाही. आता पण काय मॉडिफिकेशन झालेलं नाही, हे सगळं गाडीने दिलंय आपली हे कंपनीकडनं दिलंय. मी काहीच त्यात अजून हेरफेर केली नाही. मॉडिफिकेशन मधात लाईट लावले होते मी तिला ऑक्स, पण मला काही ते जमलं नाही, मी काढून टाकले. हो का? कसली लाईट? समोर ती ऑक्स लाईट्स असतात ना येलो कलरची. येलो. तर ती लावली होती पण नंतर काढून टाकली. सिटीत त्रास होतो त्याचा. अच्छा. ते संस्कार भाई, आता व्हिडिओमध्ये अजून थोडंसं पुढे जाऊया आपण. गाडीच्या म्हणजे फीचर्स आणि बॉडी बद्दल आपण जरा बोलूया की कुठं कुठं काय काय दिलंय. जे आपल्याला हे जे विंड्स, ह्याला काय विंडस्क्रीन म्हणतात ना, विंडशील्ड पण म्हणू शकतो. विंडशील्ड पण. ओके. हां. सो विंडशील्ड वगैरे हे नकल गार्ड आणि ह्याच्यासोबत काय काय दिलंय गाडीसोबत तुम्हाला कंपनीनं? गाडीसोबत सगळंच आलंय बेसिकली. ही जी ग्रॅबरेलची किट आहे याच्यावर टॉप बॉक्स वगैरे माउंट करू शकतो, हे कंपनीकडनंच दिलंय. ओके. त्यानंतर नकल गार्ड्स, विंडशील्ड हे पण कंपनीकडनंच आहे. ओके. बाकी तेवढंच मेन तर ऍक्सेसरीज तेवढ्याच आहेत. मेन ऍक्सेसरीज त्यांनी दिल्यात आपल्याला गाडीसोबत, राईट. आणि एकदा ओडोमीटर आणि डिस्प्ले बद्दल सांगा. डिस्प्लेमध्ये काय काय फीचर्स दिलेत त्यांनी आपल्याला? हा कसला TFT डिस्प्ले आहे की TFT डिस्प्ले आहे. आणि आता 16,000 झाली होत आहे गाडी. 15,984. 15,984. एक 14-16 किलोमीटर्स नंतर तुमचं 16,000 कम्प्लीट होईल असं म्हणू शकतो. आणि ह्यात काय काय दिलं आपल्याला सांगता का एकदा? ह्यात फ्यूल दिलाय किती आहे, टायमिंग दिलाय. तो टायमिंग थोडा ऑफ झाला बॅटरी बदलल्यामुळे. ओके. वर खाली झालं. गिअर इंडिकेटर आहे. ओडो आहे. आणखीन ट्रिप A आहे, तिचं मायलेज. ट्रिप B आहे, तिचं मायलेज. ही बॅटरी व्होल्टेज आहे, कंटिन्यू किती सुरू राहतं ते. ओके. ते पण आपण अंदाज ठेवावं, लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे जर खूप कमी किंवा खूप जास्त झालं बॅटरीचं तर ते 1000 आहे. हॅझर्ड आहे. म्हणजे बॅटरी बंद पडते किंवा बॅटरी ओव्हर पॉवर करते, चेंज किंवा चेक करून घ्या असं म्हणणं आहे. ओके. सो आपल्याकडं गिअर इंडिकेटर आहे आणि हे ॲव्हरेज पण दिसतो का याच्यावरती मायलेजमध्ये? दिसतं ना. हे ट्रिप A चा ॲव्हरेज दाखवेल 33.7 आणि हे ट्रिप B चं दाखवेल 32.4. ओके. ट्रिप वाईज ॲव्हरेज देत आहे म्हणजे ते आपल्याला. बरोबर. मेन फीचर्स आपण कव्हर केलेलं. आणि इकडं बटनामध्ये सांगा की यामध्ये जी बटणं दिलीत आपल्याला म्हणजे हँडलला, त्यात काय काय दिलंय, ते कसं ऑपरेटिंग करायचं जरा सांगा. बेसिकच फंक्शन देते. आपला अप्पर डिप्परचं आहे, पासिंग लाईट आहे, इंडिकेटर आहे. ओके. आणि हॉर्न आहे. हॉर्न एकदा वाजून दाखव कसा आहे गाडीचा. हॉर्न मी मॉडिफाय केला आहे. हो का? अच्छा. हॉर्न वेगळा आहे म्हणजे. दाखवा बरं एकदा कसं वाजतोय तुमचा. परत एकदा
ओके. सो मित्रांनो हा एक कंपनीचा हॉर्न नाहीये, हा वेगळा हॉर्न आहे. सो हॉर्न का चेंज केला त्याबद्दल कारण तिच्यात जो ऍक्सेसचा हॉर्न येतो तो स्टॉक हॉर्न आहे तिचा. ओ स्कूटीवाला. हा तो बिलकुल वाजत नाही आणि वाजलं तर कोणी सरकत नाही. मी युजली वाजवत पण नाही हॉर्न, पण वाजवला तर जो अटेन्शन तरी घेतली पाहिजे त्यांनी, तसा लावलेला आहे तो हॉर्न. ओके राईट. सो मित्रांनो हॉर्न फक्त चेंज झालाय बाकी. आणि या साईडला काय काय बटन आहे ते सांगा. या साईडला आपला किल स्विच आहे, इंजिन किल स्विच आणि इग्निशन आहे. बस थोडस पुढे जाऊया आता. गाडीचे एकदा एक्झॉस्ट बद्दल आवाज ऐकून दाखव ना आपल्याला, म्हणजे आपल्या ऑडियन्सला समजेल कसा एक्झॉस्ट आहे गाडीचा. ओके. सो मित्रांनो हा एक एक्झॉस्टचा आवाज आपण ऐकवलेला आहे तुम्हाला. आणि बाकी तुम्ही सांगा गाडीचा एक्झॉस्ट कसा वाटतो तुम्हाला, बेस वगैरे त्याचा कसा आहे. मला गाडीचा आवाज डिसेंट वाटतो आणि मला डिसेंटच हवा होता. मला जास्त अटेन्शन याच्यावरून तरी नाही पाहिजे. मला आवडतो हा वाला तुम्हाला पाहिजे होता तसाच तुम्हाला भेटला. एकदम डिसेंट मफल्ड, काही त्याचं एकदम अटेन्शन ग्रॅबिंग नाही, काही नाही. ओके नाईस स्मूथ आहे म्हणजे असं म्हणू शकतो. सो बाकी पुढे जाऊया. गाडीच्या हाईट बद्दल थोडं सांगता का आपल्याला, तुमची हाईट किती आणि या गाडीची हाईट कुणाकुणाला सूट होऊ शकते असं. तर माझी हाईट 6 फीट आहे आणि गाडीची सीट हाईट 820 mm आहे. 820 mm. तर ही हायर साईडवर आहे. खूप लोकांना मे बी त्रास होईल स्टार्टिंगला जर कोणाची हाईट कमी असेल तर चालवायला, पण स्किल आहे ती, ज्याला शिकायची आहे तो चालू शकतो. तुमची हाईट किती सांगितली. माझी 6 फीट आहे. 6 फीट. ओके. म्हणजे मोस्टली टॉल जी लोक आहेत त्यांना आपण, मला वाटतं हे रेकमेंडेड राहील बाईक. हा करू शकतो, पण ज्याला ऍडव्हेंचर फक्त चालवायची किंवा टूर करायचं त्याच्यासाठी पण कम्फर्टेबल आहे. म्हणजे ज्याची जरी मीडियम साईज असेल, हाईट असेल समजा 5.2 वगैरे असेल, तर तो पण थोडंसं मॅनेज करू शकतो असं म्हणणं आहे तुमचं. हा तेच स्किल आहे ना ती, एकदा अक्वायर झाली तर मग काही प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला त्रास होतो फक्त, जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत. हा ओके राईट. ब्रेकिंग मध्ये जाऊया. मला वाटतं दोन्ही साईडला डबल डिस्क दिलेले आहे, पुढे आणि मागे पण. आणि एबीएसचा कसा सीन आहे आपल्याकडे. डुअल चॅनल एबीएस. डुअल चॅनल एबीएस स्टँडर्ड आहे, त्यात काही ऑप्शन नाही, सिंगल. ओके नाईस. अच्छा. आणि ब्रेक बद्दल थोडा रिव्ह्यू द्या की सेफ आहेत, रिलायबल, म्हणजे त्याच्यावर भरोसा करू शकतो का आपण. ब्रेक रिलायबल खूप आहेत. कधीच मला ब्रेकिंगचा इश्यू नाही आला की डिस्टन्स जास्त झाला तर थांबायचा. फक्त ऑर्गॅनिक ब्रेक पॅड्स आहेत तर प्रत्येक सर्व्हिसिंगला मला बदलायला लागतातच आहेत. ओके. म्हणजे एक ब्रेक माझा आतापर्यंत मागचा तर गेला नाहीये, पण माझ्या समोरचे 2 बदलून झाले. होय. हा ब्रेक तो ऑर्गॅनिक आहे कारण तो जातो. अच्छा. त्यात सिटीत चालवल्यावर तर जातोच. ओके. ओके. म्हणजे भरोसेमंद ब्रेक आहेत आपल्याला म्हणू शकतो आपण या बाईकच्या. ठीक. टायरच्या साईज बद्दल थोडीशी आयडिया देऊ शकतो का, म्हणजे टायर कसे आहेत त्याचे, म्हणजे तुम्ही चेंज केलेत का याचे टायर आतापर्यंत. नाही, हे स्टॉक टायर्स आहेत. समोरचा मला वाटतं 19 आहे आणि मागचं 16 आहे. ओके. शुअर नाही, त्याबद्दल बघायला लागेल. ओके ठीक आहे. आपण एकदा बघूया आपण इथं किती दिलंय. 90 mm आहे. बरोबर. ठीक आहे. आणि ह्याचं तुम्ही मित्रांनो थोडंसं हे वाईड किती आहे ते बघू शकता, विड्थ वगैरे. आणि तुम्ही म्हणजे म्हणताय स्टॉक येते, म्हणजे अजून ग्रिप संपलेली नाही. ऑफ रोडिंग टायर्स आहेत ते स्टॉक आहेत, मी त्यांना अजून बदललं नाही. मी बदलेल मोस्टली तर ऑफ रोड नाही टाकणार. मी युजली सिटीज वापरतो तर मी हायवे टायर, स्ट्रीट टायर्स वगैरे टाकतो. ही ॲडव्हेंचर बाईक सेगमेंट मध्ये पडते बरोबर बाईक. मग तुम्ही राईडला वगैरे कुठे कुठे आतापर्यंत थोडं लॉंग राईड्स कुठे केलं ते सांगू शकता. माझ्या लॉंगेस्ट राईड्स युजली अकोला अमरावती अशा, म्हणजे पुण्यापासून अकोला किंवा पुण्यापासून अमरावती अशा झाल्यात. आणि जवळपास पुण्यात 100-200 किलोमीटरच्या अराउंड बऱ्याच जागेवर देवकुंड वगैरे जाऊन आलो गाडीवरती. देवकुंड. ओके. आणि अकोला जे आहे ते किती किलोमीटर पडतं आपल्याला. अकोला इथून 500 किलोमीटर येते, 485 किलोमीटर अराउंड. 485 एकदा जाऊन बरोबर. आणि येऊन जवळपास 1000 किलोमीटर होते. ओके. सो मित्रांनो आपले संस्कार भाई जे आहेत ते 500 किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे वन डे ट्रिप तर होते. गाडीच्या टँक कॅपॅसिटी बद्दल थोडं सांगता का, किती पेट्रोल बसतं आपल्या गाडीमध्ये. तर गाडीमध्ये 12.4 लिटर्स बसतं पेट्रोल आणि त्यातला 2.4 रिझर्व्ह आहे आणि 10 नॉर्मल आहे. ओके. गाडीच्या प्राइस बद्दल मेन जे क्वेश्चन होता तो राहिला आपला. सो एकदा सांगता का की कितीला तुम्ही घेतली होती बाईक ही तेव्हा. मला ऑन रोड 260 ला पडली होती. 2,60,000 ला. 2,60,000. मला म्हणून मी थोडा विचारात पण होतो कारण मला डॉमिनार 285 ला पडत होती तेव्हा. 285 ला डॉमिनार 400cc. म्हणून मी खूप हे विचार करून घेतली गाडी की फक्त 25,000 डिफरन्स मध्ये आपल्याला 400cc भेटते. हा ना.
तेव्हा मग तुम्ही जरा कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये गेला असेल की बाबा ही मीटिओर तर मला जवळपास याच प्राइस मध्ये येत होती. मीटिओर हा रॉयल एनफील्डची तेच. ते एक ऑप्शन होतं तुमच्या डोक्यात म्हणजे आहे का? मला टुरिंग साठी पाहिजे होती तर मला आवडली होती मीटिओर. तो 2,60,000 ला तुम्हाला एक बाईक पडली. आता प्राइस वाढली असेल मला वाटतं थोडीफार का नाही? प्राइस 270 पर्यंत गेली असेल आता. त्यांनी पण अपडेट काही खास केलं नाही, फक्त कलर्स नवीन आणलेत बस, दुसरं काही केलं नाही. ते असंच आपले प्राइस वाढून दिले. प्राइस कलर बदलतात, ग्राफिक्स बदलतात, ग्राफिक्स थोडेफार. ठीक आहे. तो हेडलाईट बद्दल थोडा आयडिया द्या आपल्याला की हेडलाईट कशी आहे. तुम्हाला नाईट मध्ये काय त्रास वगैरे झाला हेडलाईट? मी सुरुवातीत जेव्हा घेतली होती तेव्हा मला त्रास होत होता म्हणून मी ऑक्स लावून घेतले होते तेव्हा लाईट्स. नंतर मला माहिती पडलं की त्यात ऍडजस्टेबिलिटी आहे, त्याची हाईट ऍडजस्ट करू शकतो. अच्छा. तर हाईट जेव्हा मी ऍडजस्ट केली मला गरज नाही पडली, ऑक्स काढून टाकली नंतर मी ऑक्झिलरी. ओ नाईस नाईस. ठीक आहे, मग एकदा आपल्याला चालू करून दाखवा, आपण थोडासा अंदाज देऊया ऑडियन्सला. सो ही जी आहे आता ही नॉर्मल असेल बरोबर, आपली लो बीम असेल बरोबर. एकदा हाय बीम चालू करून दाखवा. ही म्हणजे गाडीने चालू करता हाय बीम पण चालू होते आपल्याला. ओके. सो मित्रांनो, हाय बीम चालू केल्यावर असा एक व्ह्यू भेटतो. आणि आता दिसणार तर नाही आता हाय बीम लो बीम करा बरं. ठीक आहे, माझ्या गाडीवरच्या नंबर प्लेटवरती चमकते थोडंसं काहीतरी लाईट आता. हां, ते त्यामुळे कसं आहे आता अंधार पडलेला नाही, त्यामुळे पूर्ण आम्ही तुम्हाला या लाईटचा अंदाज देऊ शकत नाही. बट हा तरी पण आपण प्रयत्न केला. बाकी इंडिकेटर्समध्ये जाऊया. इंडिकेटर्स कसे आहेत? हॅलोजन दिसत आहेत मला वाटतं. हा हॅलोजनच आहे, तर यात हजार्ड नाही आहेत, नॉर्मल इंडिकेटर्स. ओके, नॉर्मल इंडिकेटर्स आहे. हॅझार्डचं ऑप्शन तरी आता पण नाही नवीन ह्याला दिलाय का त्यांनी? मला माहिती नाही, पण हजार्ड नसेल दिलं तर नाही तर. ओके. आपण आता व्हिडिओच्या एंडला आलेलो आहे. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आणि आता लास्टला एक सिम्पल क्वेश्चन त्यांना आपण विचारूया की ते हॅपी आहेत का गाडीसोबत. म्हणजे ही जी सुझुकीची V-Strom SX 250 ही जी बाईक आहे ती त्यांनी घेतली. सो त्यामध्ये त्यांचं काही डिसॲडव्हान्टेज आणि ॲडव्हान्टेज आपण लास्टला विचारूया. आणि त्यांना मेजर काय इश्यू आलेत ते त्यांना विचारूया. सो थोडंसं सांगा. तर गाडी मला खूप आवडली आहे. मला हिचा ग्राउंड क्लिअरन्स सगळ्यात जास्त आवडतं या गाडीबद्दल. मी कुठूनही टाकतो आणि कुठेही टाकतो. मला बाकी पॉवरमध्ये काही इश्यू वाटत नाही आहे. बाकी सर्व्हिसमध्ये कधी इश्यू आला नाही आहे, काहीच प्रॉब्लेम असा आलेला नाही. ओके, मेजर इश्यू नाही आहे. आणि ते लास्ट टाइम आपण जेव्हा भेटलेलो तेव्हा तुम्ही एक ह्याच्याबद्दल काहीतरी ते एक साईडला वरती गाडी त्याबद्दल थोडं सांगितलेलं, ते थोडं शेअर करू शकता का आपल्यासोबत? आता त्या इश्यूचं मी युट्यूबवर टाकायला थोडा शुअर नाही, कारण जर तो इन्शुरन्स मध्ये पुढे चालून बरोबर होत असेल चालेल ना. पण आपण त्यांच्याकडे एक हे राहतं, मी आता जो म्हणेल की ऍक्सिडेंट. अच्छा, ओके. हा, ठीक आहे ठीक आहे. सो आहे मित्रांनो एक ते थोडासा V-Stromचा आहे, आयकॉनिक आहे की लेफ्ट ड्रिफ्ट होते तिची गाडी V-Strom. बऱ्याच V-Stromचा इश्यू होतो की ते लेफ्टला ड्रिफ्ट जाते. होय का? म्हणजे सगळ्यांचंच होतं का? सगळ्यांचं नाही, पण काही काही लोकांना म्हणजे मला बरेच भेटलेत की ज्यांना होतं. मोस्ट ऑफ द पीपल्सला या बाईक सोबत तो इश्यू जाणवलाय की हा एकच इश्यू जाणवलाय. म्हणजे कारण आता मी एक V-Strom क्लब म्हणून आहे पुण्याचा, तर त्यात आहे, तर मी त्यात विचारून बघितलं तर काही काही लोक आहेत ज्यांना हा इश्यू आहे. बाकी कोणता इश्यू आहे नाही रिकरिंग. हा एक रिकरिंग इश्यू आहे की बऱ्याच लोकांचा कोणसेट इश्यू येतो. हो, म्हणजे सेम इश्यू फक्त काही लोकांना आहे. लेफ्ट साईडला गाडी ड्रिफ्ट होते. ओके. सो मित्रांनो हा एक पॉईंट होता. बाकी आणि ऍडव्हान्टेज मध्ये तुम्ही काय सांगाल? ग्राउंड क्लिअरन्स झालं आणि त्यासोबत अजून काय? गाडीचे लुक्स, परफॉर्मन्स, ग्राउंड क्लिअरन्स सगळं खूप आवडतं. मायलेज खूप आवडतं, कारण तीच जर 400 घेतलीस तर मला 20-25 दिलं असतं तिने, कमी दिला असता. बरोबर. आणि त्यामुळे 250 मध्ये तुम्हाला एक डिसेंट ॲव्हरेज भेटतोय. बरोबर. ओके. सो मित्रांनो हा एक असा रिव्ह्यू होता आपला बाईकचा, सुझुकी SX 250 V-Strom. असं काय नाही, कसं नाव घ्यायचं जर एकदा सांगा आम्हाला ह्याचं. म्हणजे तिचं नाव सुझुकी V-Strom SX 250 असं आहे. सुझुकी V-Strom SX 250. ओके. सो आणि हा एक त्या बाईकचा एक ओनरशिप रिव्ह्यू होता. तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर सांगा आम्हाला की कसा वाटला. तुम्हाला काही क्वेश्चन असतील ते पण तुम्ही विचारू शकता. आपण संस्कार भाईंना त्याला रिप्लाय द्यायचा प्रयत्न सांगू, त्यांना द्या बनवून रिप्लाय. नक्की. बाकी मी पण आहेच रिव्ह्यूचा म्हणजे क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी. आणि बाकी तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये येऊन एकदा सांगा. मस्त वाटलं मला तुम्हाला भेटून. ओके. आणि थँक्यू परत एकदा वेळ काढण्यासाठी. त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला. आणि बाकी तुम्ही पण सांगा कसं तुम्हाला व्हिडिओ वाटला. आणि कुणाला जर ओनरशिप रिव्ह्यू द्यायचा असेल तर आपल्याला सांगा, व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा मी खाली नंबर देत असतो त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहू आपलं चॅनल. थँक्यू.